मे बी हे चूक असेल, पण असं घराणं फॉलो हम्म. सगळ्यांना जे काय चांगलं चांगलं असेल ते मी करण्याचा प्रयत्न करते. कुठलाही असो, कोणाही कडनं. म्हणजे साधं काही काही साधी साधी मुलं जी गातात, आपण आता मी कॉम्पिटिशनला हम्म. जाते, मी बऱ्याच जणांचं ऐकते गाणं. त्यांच्या गाण्यात पण खूप काही शिकण्यासारखं असतं. असं नाही की ते मोठे नाही, त्यांचं नाव नाही असं ते. प्रत्येकाकडनं मी शिकत असते काही नाही. काहीही असो, छोटीशी गोष्ट असेल 1% पण माझं असं आहे की मी हम्म. ते घेत असते. आणि तसं माझ्या गाण्यात गाण्याचा प्रयत्न करते. तर ते कितपत सक्सेसफुल होतं ते माहिती नाही, पण असं एक आहे. भाग्यश्री, एक व्ह्युअर आपले म्हणतायत की इधर स्पीक इन इंग्लिश और हिंदी, वी आर अनेबल टू अंडरस्टँड दिस बरं. डायलेक्ट. ओके, तर आपण थोडं हिंदीमध्ये स्विच करायचं का? हिंदी चालेल, ओके. माझं खूप छान आहे हिंदी, चालेल. हो, नागपुरी हिंदी म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही. मला कल्पना आहे त्या गोष्टीची. अगदी अगदी. अ, तो चालेल. भाग्यश्री, अगला प्रश्न मैं ये पूछना चाहूंगा कि जैसे अभी तुमने जिक्र किया कि हम्म, जहां जहां भी कंपटीशन में या फिर स्पर्धाओं में आप गाते हैं, लोगों का सुनते हैं, वहां से आपको बहुत कुछ सीखने को मिलता है। वैसे ही आगे अगर आप देखेंगे, आपके जो सोशल मीडिया हैंडल्स है, हम्म, हर किसी के सोशल मीडिया हैंडल्स, अभी जो भी नए नए गायक या कलाकार आ रहे हैं, बहुत सारे लोग अपने सोशल मीडिया हैंडल्स पे अपने अपने क्लिप्स डालते हैं, परफॉर्मेंसेस के कुछ ग्लिम्स डालते हैं। जी। तो वो अक्सर देखने को मिलता है, और मैं देखता हूँ कि तुम्हारी कमेंट भी रहती है बहुत सारी परफॉर्मेंसेस पे। जैसे हमारा अभी मुंबई का एक बहुत ही अच्छा शास्त्रीय गायक है जिसका नाम है आदित्य मोड़क। हाँ हाँ हाँ, बिल्कुल और बिल्कुल। हाँ, वो पंडित राम देशपांडे जी का जी जी शिष्य जी। है। वो वैसे प्रोफेशन से तो सीए है, और वो हम्म। गाता तो क्या कमाल है। मैं भी बिल्कुल सुनता हूँ बिल्कुल। उसको, बहुत कमाल गाता है। जी जी जी। तो ऐसे, या फिर तुम्हारे अभी तुमने जिसके साथ में गाना किया था, मेरे ख्याल से वो सुरंजन का छोटा भाई है, वो उसका नाम खंडागर। खंडाकर ही है ना, वो शुभम, शुभम शायद उसका नाम, करेक्ट। शुभम खंडाकर। हाँ हाँ। तो हाँ, तो ये ऐसे लोगों से क्या क्या सीखने को मिलता है, थोड़ा स्पेसिफिक। स्पेसिफिक हर एक का तो बताना मतलब मुश्किल है, पर जैसे मैंने बताया कि सपोज आदित्य दादा की बात करें, तो जब वो हम्म. आलापी करता है ना, तो इतना मतलब ठहराव, मेरे गाने में एक थोड़ी सी मतलब पुरुष भी बोलते हैं, थोड़ा सा है कि ठहराव की थोड़ी सी कमी होता है, और ज्यादा ठहराव हम्म. में भी। जैसे जैसे मैं उम्र मतलब बढ़ती बढ़ती जाएगी, तब वैसे वैसे वो थोड़ा आ जाएगा ठहराव। तो वो मैं हम्म. हर एक का देखती हूँ कि बहुत ठहराव से गाते हैं, तो एक अलग माहौल क्रिएट होता है। तो वो मुझे आदित्य दादा के गाने से आई थिंक सीखने को मिलता है। और उनकी अ, हाँ, ये भी एक है कि ताने जो होती है, हर एक गायक के गाने के अलग अलग स्टाइल है। कोई मैं क्या बोलते हैं उसको, दुपट, कोई दुपट में गाता है, कोई हम्म. किसी की बहुत फास्ट तान होती है, तो वो भी मतलब मेरा क्या है कि गमक की जो ताने होती है वो थोड़ा सा मतलब मैं नहीं हम्म. गाती हूँ। तो मुझे ऐसा लगता है उनका सुन के कि नहीं, ये भी गाना चाहिए, मतलब सब होना चाहिए गाने में जो भी है। बोल आलाप, बोल ताने, हम्म. फास्ट ताने, गमक वाली ताने, मेन, ये सब आना चाहिए। मेन भी मुझे लगता है आदित्य दादा के गाने में बहुत होती है। बहुत ऐसे गायक हैं, मैं सबका इतना अभी याद नहीं मुझे, पर जब मैं हम्म. सुनती हूँ तो तब वो चीजें फिर ध्यान में आती है। बहुत हाँ, पर ये ऐसे हैं। ऐसा होता होगा ना कि अरे यार, इसका ये प्रेजेंटेशन बहुत अच्छा है, इसकी आलापी बहुत अच्छी है, इसका एग्जैक्टली। हाँ, ये राग में जो वेरिएशंस इसने दिखाया है, पिछले बार इसने बिहार गाया था और इस बार जो बिहार गाया वो कम्प्लीटली डिफरेंट। ऐसा कभी करेक्ट। होता होगा ना? हाँ। तो ये मैं ऑडियंस को बता दूं कि किसी भी कलाकार की ये सबसे बड़ी क्वालिटी होती है कि दूसरे कलाकारों से सीखे, ना कि राइवलरी बनाए। बिल्कुल तो बिल्कुल। ये भाग्यश्री से बहुत सीखने जैसी बात है, और आई रियली अप्रिशिएट भाग्यश्री कि ये क्वालिटी आप में है। मुझे लगता है अभी हर एक में होनी चाहिए, क्योंकि तब तक आपका गाना हाँ, पूरा डेवलप नहीं हो सकता। जब तक आप हाँ, दूसरों विकसित की नहीं तारीफ होगा। नहीं करोगे, उनसे कुछ सीखोगे हम्म. नहीं, अपना ही अपना लेके बैठोगे, तो ये आपके गाने में भी आपकी मतलब हम्म. पर्सनैलिटी झलकती है। आपने सुना सही भी है। होगा, और ऐसा है।
जैसे आप गाते हो जिस तरीके से, तो आपका स्वभाव भी उससे दिखता है। तो अभी ये मोहित कारले ज्वाइन किया है, देखो मोहित, हाउ इज यू मोहित? हाय मोहित। हाँ, मोहित और मेरा भी हम नाम साथ में मोहित है। हाँ, मैं जानता हूँ, मैंने उसको भी सुना है। मोहित कारले, वाट एवर काटे बेची तो चालू लो, शायद उसने गाया था उस सीजन में, इफ आई एम नॉट रॉन्ग, हाँ राइट? हाँ। देखा मेरी राइट मेमोरी कितनी शार्प है। अभी थोड़ी देर पहले मैं बादाम ही खा रहा था, इसलिए शायद शार्प हो गई। ओके। राइट। ओके। तो ये बातें तो वैसे ही चलती रहेगी। तो अभी तुम्हारे दो फेवरेट राग हो गए, एक बागेश्वरी हो गया और एक मधुवंती भी हो गया। हाँ, तो मेरी एक रिक्वेस्ट है, मारू बिहाग मेरा बहुत फेवरेट राग है। आई कैन लिसन टू मारू बिहाग फॉर आवर्स एंड आवर्स। गा तो नहीं सकता हूँ, क्योंकि मेरा गाया तो मैं, मेरे अलावा कोई सुनना नहीं कुछ चाहेगा। गाने थे अभी स्टार्टिंग में, लाइव के स्टार्टिंग में अच्छा। आपने कुछ दो लाइनें गाई। ए सावड़ा का हाँ, नाम वही तो, ये मैंने, सावड़ा अच्छा गाना। गाया आपने। अच्छा गाया। अच्छा। अरे थैंक यू वेरी मच। वो तो खैर मैं भी कभी गाता था, गुरु की कृपा थी। सुर था, ताल था, सब अच्छा था। इनफैक्ट आपने कुछ हरकत भी ली, वो सब सब थोड़ी गा पाते हैं। बहुत अच्छा गाया आपने। ये तो आपका बड़प्पन हो गया। पर खैर, हम सब्जेक्ट को थोड़ा डाइवर्ट किए बिना मैं आपसे मारू बिहाग सुनना चाहूंगा। ये प्रभात जी की आती है, वो जागू में बताओ। सारी रहना, जी जी। ये चलेगा। क्या बात है। प्लीज, या बिल्कुल। जागू वाह मैं सारी रे ना बनमा, जागू मैं सारी रे ना बनमा, जागू मैं सारी रे ना बनमा, जागू मैं सारी रे ना वाह वाह। बनमा, रसिया मन लागे हमारा, रसिया मन लागे हमारा, जागू मैं सारी रे ना बनमा, जागू मैं सारी रे ना, बहुत रमायो क्या बात सोतन है। करमो, बहुत रमायो सोतन करमो, बहुत रमायो सोतन करमो पिया, गरबा लगा जागू मैं क्या सारी बात है। रे बनमा, जागू मैं सारी रहना। वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, वाह। थैंक यू सो मच। बहुत ही बढ़िया। ये मारू बिहाग का तीव्र मध्यम जो है, बहुत क्लियर चीज है वो। खरंच खरंच। हाँ, आणि आपण थोडा आता मराठीत स्विच होऊयात का? चालेल कसंही. हा, कारण आपण हिंदी बोललो आणि आपला मराठी ऑडियन्स सुद्धा खूप जास्त आहे. हो बरोबर, एनिवेज, करेक्ट. चालेल चालेल. काही गझलची फरमाईश येते आहे, पण आपण आपल्या गप्पा आधी संपवूयात. फरमाईशी तर नक्की आहेतच. चालेल. हा, तर जसं आपला सुरुवातीला विषय झाला की तुम्ही भाग्यश्री टिकले जरी असाल तरी शिक्षणाला महत्व पहिलं असतं. सो अगदी. कन्सिडरिंग युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, लौकिक दृष्ट्या तुझं क्वालिफिकेशन काय आहे, किंवा तू व्हॉट युअर परसिविंग और व्हॉट आर फर्दर प्लॅन्स? अं, मी BA म्युझिक मध्येच केलंय. सध्या MA करते म्युझिक मध्येच. मास्टर्स लास्ट इयर आहे. आणि म्हणजे भलेही माझा आर्ट्स होता 11वी-12वीत पण तरी जसं मी म्हणलं की शिक्षणाला, सो मी 12वीत नागपूर बोर्डातनं पहिली होती आर्ट्स. अरे वा. हा.
आणि BA ला पण मी आमच्या अख्ख्या युनिव्हर्सिटीतनं फर्स्ट होते. मला गोल्ड मेडल मिळालं होतं BA ला पण हम्म. 3 वर्षांमध्ये. तर MA ला माहिती नाही, आता ते लास्ट सेमिस्टरचं तर सगळ्यांना माहिती आहे, खूप वाट लागली आहे. आमची परीक्षा झाली आहे, पण बघू आता काय होतं. आणि ह्या पुढे हम्म. PhD करण्याचा विचार आहे. बघू म्हणजे कसं काय होतं. त्याचं काय कसं विषय आहे असेल की पीएचडीचा विषय काय असेल? मी माझ्या गुरुजींवरच करेन असं माझा विचार आहे. कारण त्यांनी खूप काही काम हम्म. करून ठेवलं. इव्हन गुरुजींच्या आई ज्या आहेत, डॉक्टर सुशीलाताई पुणकर, त्यांच्या हम्म. इतक्या सुंदर सुंदर रचना आहेत, बंदिशी आहेत, पण त्या ना एवढ्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीये, माहिती नाही का. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या ह्याच्यावर काम करावं, कारण खूपच त्यांनी काम करून ठेवलं. तो विषय हम्म. मी बहुतेक निवडेन. पण बघू म्हणजे आता कसं. आता आधी कसं आहे, कारण पेट किंवा नेट दिल्याशिवाय तुम्हाला PhD नाही करता येत. सो आधी खूप लांब प्रोसेस आहे, 1 by 1. मी तुला एक सल्ला देऊ का? पीएचडी हम्म, कशावर करावी? म्हणजे हम्म. हा एक अगदीच काय म्हणूयात त्याला आपण, अडाणी माणसाचा सल्ला म्हणून घेतलास तरी चालेल. अरे नाही पण नाही. मला असं वाटतं शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने कानसेन तयार करण्याची फार गरज आहे आज समजा, असं बरोबर, माझं खरंच. व्यक्तिगत मत आहे. अगदी अगदी. तर क्लासिकल म्युझिक लिटरसी हा एक खूप चांगला विषय असू शकतो. एनिवेज, हे अगदी. एक माझं सजेशन आहे नाही नाही, की खरंच खूप चांगला. लोकांमध्ये याची लिटरसी कशी वाढवावी, हा एक खरंच खूप गरजेचं आहे. ऑल टुगेदर रिसर्च आणि म्हणजे स्ट्रगलचा टॉपिक आहे. इट इज नॉट दॅट इझी टू मेक कॉन्सेन्स. खरंच. फक्त शास्त्रीयच नाही, लोकांना गाणं कसं ऐकावं हेच चांगलं खूप आवश्यक आहे. मग कशाला चांगलं म्हणावं, कशाला वाईट म्हणावं, खूप आवश्यक आहे. खरंच आहे. तर आता तू विषय काढलास की पंडितजींच्या आई सुशीलाताई पोहनकर, हो. त्यांच्याबद्दलची एक आठवण. पंडितजींनी वसंतराव देशपांडेंचं जे नक्षत्रांचे देणं झालं होतं त्यामध्ये सांगितली हो. होती की अच्छा. वसंतराव देशपांडेंचे आणि त्यांचे खूप जवळचे संबंध होते. आणि म्हणजे पंडितजी असं सांगतात, त्या व्हिडिओमध्ये हा मी हा. बघितलं होतं, ऐकलं होतं. आणि त्यांच्या घरी वसंतरावांचे खूप कार्यक्रम व्हायचे. तर त्यांच्यावर वसंतरावांवर अशी सतत टीका होत होती की तुम्ही खूप फास्ट गाता किंवा तुमचं गाणं खूप अग्रेसिव्ह आहे. तर त्या दिवशी बरोबर. त्यांनी जी मैफिल झाली होती पंडितजींच्या घरी, अर्थात तू हे अनुभव पंडितजींकडून स्वतः ऐकलेच असतील, पण त्यामुळे त्यांनी असं सांगितलं होतं की जवळजवळ 1.5 तास ते फक्त विलंबित गायले होते बापरे, वसंतराव देशपांडे. क्या बात आहे. हा, आणि वसंतरावांचं म्हणजे सगळं असं उत्स्फूर्तच असायचं. एनिवेज, खरंच सगळ्या खरंच. जगाला ते माहिती आहे, सर्व ज्ञात आहे ते. आणि असो, तर कमाल आता गायते पुढचा त्यांची. प्रश्न. कमाल कमाल गायते, म्हणजे मी तर खूप मोठा फॅन आहे वसंतरावांचा. मी पण. आणि हा, तर दुसरा पुढचा प्रश्न असा की शास्त्रीय संगीतामध्ये हम्म. जे काही आजकाल मैफिली होत आहेत, अर्थात हा प्रश्न किशोरीताईंना विचारला गेला होता, कुठे ते सांगतो. जेव्हा पंडित हरिप्रसाद चौरसियाजींचं एक वर्कशॉप्स वगैरे ते अरेंज करायचे, हा हा त्यावेळेला हा. किशोरीताई गेस्ट स्पीकर म्हणून तेव्हा होत्या. बरोबर. त्यावेळेला ऑडियन्समध्ये म्हणजे ते जे काही म्युझिक ऍस्पिरंट्स होते, हम्म. त्यांच्यापैकी एकाने हा प्रश्न विचारला की आजकाल असं होतं की शास्त्रीयची जी मैफिल असते, पूर्वी असं असायचं की रात्री मैफिल सुरू व्हायची आणि सकाळपर्यंत गायक गात असायचं आणि श्रोतेही बसून ऐकायचे. आता तसं बरोबर. होत नाही. म्हणजे खरंय. क्लासिकलचं सुद्धा प्रेझेंटेशन जे असतं, फेसबुक लाईव्हवर सुद्धा 1 तासाच्या अधिक परफॉर्मन्स होत नाही. बरोबर. तर याबद्दल एक शास्त्रीय संगीताची उपासक म्हणून तुझं काय मत आहे की हे असं व्हायला हवं, लोकांच्या इंटरेस्ट प्रमाणे आपण गावं गाणाऱ्यांनी, म्हणजे आपण म्हणजे तुम्ही, मी नाही, लोकांच्या इंटरेस्ट प्रमाणे गायकांनी गावं, का सगळ्यांनी मिळून हा इंटरेस्ट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा? पुन्हा आपण त्या पीएचडीच्या विषयाकडे चालू बघ. अगदी. नाही नाही, मला वाटतं की इंटरेस्ट लोकांचा वाढवायला मी तेच म्हणलं की लोकांना हे सांगणं खूप आवश्यक आहे की काय ऐकावं, काय नाही, काय चांगलं आहे, काय नाही. लोकांना ते कळतच नाही, त्यामुळे त्यांना मग ते शास्त्रीय, सपोज आपण 1 तासाच्या वर गायलो,
तर त्यांना ते रटाळ वाटतं की काय, कारण त्यांना कळतच नाही की तिथे काय चाललंय. खूप काहीतरी छान चाललेलं आहे, त्यांना ते वाटतं हे काय आहे नुसतं 10 तास आकारच लावतात. असं लोकांचं एक ते विचारपणाची हे आहे. तर मला वाटतं की त्यांना हे सांगणं खूप आवश्यक आहे की काय छान आहे, म्हणजे ते काय चाललंय तिकडे. जर त्यांना ते कळलं तर आपोआप त्यांचा इंटरेस्ट वाढेल आणि सुरुवात करणं खूप आवश्यक आहे. हळूहळू 10, 100, 200 लोक वाढत जातील, पण त्यांना जोपर्यंत ते कळणारच आहे त्यामुळे त्यांना ते रटाळ वाटतं. आणि लाईफ मध्ये पण असं की मी गात असते शास्त्रीय आणि मी कमेंट्स पण माझे एक नजर असते आणि ते असं लगेच फरमाईशी सुरू होतात. आता काटारुती कोणाला, आता हे वगैरे वगैरे. तर आधी मला गाणं तर संपवू द्या ना माझं, मी शास्त्रीय गाते. त्यामुळे कसं आहे की लोकांना इंटरेस्टच नाही येतात. तर इंटरेस्ट केव्हा वाटेल, जसं गणितात आहे. साधं मी उदाहरण देते. माझं गणित आवडत नाही का, कारण ते कळत नाही. जर तुम्हाला ते कळलं तर तुम्हाला आवडेल. तसंच शास्त्रीय संगीत आहे. तुम्हाला ते कळलं तर तुम्हाला नक्की आवडेल. शास्त्रीय संगीत न आवडणं शक्यच नाही, तुम्हाला कळत असेल तर. ते मला वाटतं की आवश्यक आहे लोकांना सांगणं, असं असं आहे, असे असे राग असतात. काय माहिती का, लोकांचा कल सध्या असं बॉलिवूड म्युझिक आणि ते वेस्टर्न इकडे खूप जास्त झालं आहे. ते असं नसं ओढून आणणं आवश्यक आहे की आपलं भारतीय ऐका. ते ठीक आहे, तेव्हा होतं, पण आपला काय ना मूळ पाया हा आहे शास्त्रीय संगीत. ते त्यांना एक्झॅक्टली शिक्षित करणं खूप आवश्यक आहे शास्त्रीय संगीताच्या बाबतीत. त्यांच्या हे पण आवडीचं तुला गाणं सांगू, ठीक आहे, कार्यक्रमात एखादी फरमाईश आली, ठीक आहे तुम्ही त्यांचं गा, शास्त्रीय नंतर गा. आधी तुम्ही शास्त्रीय ऐका, मग आम्ही तुमचं गातो. तुम्ही आमचं ऐका, नक्की, आम्ही तुमच्या आवडीचं गातो. असं एक बरोबर आहे, बरोबर आहे. अगदीच, तुम्ही आमचं ऐका आणि मगच आम्ही तुमचं ऐकू, राईट. आणि तुला एक सांगू का केसरी, हा हे बघ, मी आणखी एक सांगू का की हा जो शास्त्रीय संगीताचा तू हे साधना करतेस, ती मी तर विनंती करेल की हे कधी सोडू नकोस. आणि तू प्रथमतः तू शास्त्रीय गायक राहा आणि बाकीच्या गोष्टी तू जसं म्हणलीस की इतर गोष्टींवर फोकस करायचं, त्या दॅट शुड बी सेकंडरी अँड ऑनवर्ड्स. कारण सांगतो, पंडित व्यंकटेश कुमारजी दिल्ली मधल्या एका मैफिलीमध्ये गाण्याच्या सुरुवातीला म्हणाले की म्हणे तुम्ही आज इथे खूप जण जमलेत म्हणे आणि हा सगळा श्रीमंत क्राऊड आहे, तर आपल्याला लोकांची श्रीमंती वाढवावी लागेल. कसं, तर तुम्ही कधी गेलात बाजारामध्ये तर किराणा दुकानामध्ये खूप गर्दी दिसते, किंवा शोभेच्या वस्तू घ्यायला गेलात तर ज्या दुकानामध्ये गर्दी असते, सोन्याच्या दुकानामध्ये कधी गर्दी दिसते का? तिथे मोजकेच लोक जातात, कारण त्याची परख त्यांना असते. शास्त्रीय संगीताचंही तसंच आहे. हा, आणि दुसरा विषय म्हणजे तू खूप सुंदर उदाहरण दिलं होतं. व्यंकटेश कुमारजी सुद्धा काय गातात. आणि दुसरं म्हणजे तू आता गणिताचं एक उदाहरण दिलंस, खूप छान. पण अगं असं थोडीच असतं, गाण्यामध्ये क्रमांक 1, बोर्डातूनही पहिलं यायचं, विद्यापीठातून पहिलं यायचं, हे म्हणजे काय, म्हणजे एवढं हुशार असू नये का? एनिवेज, कसं आहे, मी सांगितलं असं आवडीचा विषय होता गाण्यात आणि मी गाण्यातच करते, तर ते व्हायलाच हवं. पर्याय हो. बरं, बारावीला तुला 12वीमध्ये तुला टक्के किती मिळाले होते? पहिलं बोर्डातून पहिले म्हणल्यानंतर ते 95च्या अधिक असणार. नाही, माझं आर्ट्स होतं ना, आर्ट्सला फार नाही. आणि 12वीला बाकीचे पण विषय होते, जसं म्हणलं बरेच काय असतात, मराठी, इंग्लिश, संस्कृत होतं माझं. तर मला आय थिंक 87% काहीतरी पॉइंट काहीतरी होते, पण होती पहिले. हे पण बघ, तुला सांगू का, 10 मार्कांचा ग्रेस मिळाला ना तर गरीबाचे 3 लेकरं पास होतील एवढ्या मार्कांनी. पण कसं आहे, घरच्यांचं असं म्हणणं होतं बाबांचं की तुला तुझ्या आवडीने एका आर्ट्स दिलंय, ठीक आहे, तू नाही म्हणाले तुला सायन्स नाही दिलं, आम्ही तेवढी एक सूट दिली, तर आता आर्ट्स दिलंय, तुला आवडीचं दिलंय, तर त्यात तरी ऍटलिस्ट कर काहीतरी. म्हणजे मला भाग होतं गरज. अभिनय ट्राय केलास का कधी? नाही करण्याचा काही विचार आहे का? नाही, मी असं म्हणू नाही करत, तर पण ते स्टार किड्सचं कसं असतं, ऑफ स्क्रीन खूप ऍक्टिंग करतात, ऑन स्क्रीन काहीच येत नाही. माझं आहे, ऑफ स्क्रीन भयंकर नाटकं करते, कॅमेरा समोर आला शांत. अच्छा,
नाही, विचारण्याचं कारण असं की मराठी संगीत नाटकाची जी परंपरा आहे तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपल्याला अनेक गायक नटांची गरज पडणार आहे. आणि एट अगदी स्क्वेअर एंटरटेनमेंट या बाबतीत खूप विचार करत आहे. म्हणजे गायक नटांची एट स्क्वेअर एंटरटेनमेंटला खरंच गरज असणार आहे, म्हणून मी हा प्रश्न मार्मिक विचारला. नाही नाही मला इच्छा आहे खरं तर करण्याची, पण बघू म्हणजे विचार आहे. कधी संधी मिळाली तर नक्की करेन. हा ठीक आहे, म्हणजे आम्ही संधी देऊ शकतो. एनिवेज, आवडतं नाट्यगीत कुठलं? हा विषय निघालाच म्हणून आवडतं नाट्यगीत कोणतं? ते गीत आवडतं, खूप आहेत तशी. अं, या भवनातीला आवडतं गीत पुराणे. वा वा, होऊन जाऊ द्या प्लीज. या भवानातील गीत पुराणे, या वा, भवानातील क्या गीत बात है. पुराणे, मवाळ हळवे सो जाग, मवाळ हळवे सो जाऊद, मवाळ हळवे सो जाऊद, वा, आज येथुनी दूर या क्या बात है. भवानातील गीत पुराणे, या भवानातील गीत पुराणे. वा वा वा, क्या बात. बघ, म्हणजे नाट्यगीतासाठी पूरक आवाज हा खरंच तुला काय म्हणतात त्याला, खरंच लाभलेला आहे. देवाची खरंच देणगी आहे मोठी. असो, या गप्पा तर सुरू असतील. मला सांग, जर भाग्यश्री टिकले गायिका नसती तर कोण असली असती? गायिका म्हणजे मी लहान होती तर मला म्हणजे तसं म्हणलं तर 4थी पर्यंत मी गाणं सिरियसली घेतलं नव्हतं. गायची असं शिकवलं मला ना. अं, अं, काय म्हणतात त्याला, शिक्षक व्हायचं होतं. मला शिकवायला खूप आवडतं, कुठलाही विषय असो. मी टेबल घ्यायची, खुर्ची घ्यायची आणि असं समोर पुस्तकं काहीतरी डबे डुबे ठेवून द्यायची आणि त्यांना शिकवायचं. मला फळा अरे घेऊन वा. दिला होता. असं खूप मला लेक्चरर म्हणता येईल, शिक्षक. आणि मी त्यांना शिकवायचे की हे असं म्हणा तसं म्हणा, त्यांना असं स्केल घेऊन वगैरे. तर मला लहानपणापासून लेक्चरर होण्याची खूप आवड आहे. आताही मी होऊ शकते मे बी, पण मला लहानपणापासून शिकवायला खूप आवडतं. म्हणजे मी अजूनही जेव्हा माझ्या काही मैत्रिणींना शिकवते तर त्यांचं असं म्हणणं आहे की तू जेव्हा शिकवते, तुझी शिकवण्याची पद्धत इतकी छान आहे की ते एकदा शिकवलं की आयुष्यभर लक्षात येतं. त्यांचं म्हणणं आहे. क्या बात. की नाही कितपत हो, खरं म्हणजे काय नाही, हे तू खूप चांगली शिक्षिका होऊ शकतेस. कारण एखादी गोष्ट सिम्प्लिफाय करून सांगणं ही अगदी विद्यार्थ्याच्या लेवलला, त्याच्या लेवल ऑफ ऍक्सेप्टन्स, लेवल ऑफ अंडरस्टँडिंगला जाऊन शिकवणं ही खरंच कला आहे. खरंच. नॉट एन इझी टास्क टू डू ॲट ऑल. अगदी त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे शिक्षकांनी शिकवलं तर थोडंसं आम्हाला कठीण वाटतं, असं डोक्यावरनं जातं. पण जेव्हा तू सांग, कारण कसं आहे, माझं असं म्हणणं आहे की शिक्षकाने सगळे विद्यार्थी सारखे नसतात. प्रत्येकाच्या हो. बुद्धीला कळेल असं तुम्ही समजावून सांगायला हवं. तर तसं मी नेहमी सांगते, त्यांना समजतं. तर म्हणजे मला खात्री आहे तू तसं समजावून सांगू शकत असशील, सांगतही असशील. अगदी बरं भाग्यश्री, आता असं आहे की 53 मिनिटं आपण पूर्ण केलेले आहेत आणि संपणार ते. 60व्या मिनिटाला, नाही, 60व्या मिनिटाला ते संपेल. परंतु त्यानंतर आपण थोडंसं कंटिन्यू करूयात. जे काही व्ह्युअर्स असतील त्यांना काही प्रश्न असतील तर आपण ते विचारूयात. 7 मिनिटं आपल्याकडे आणखी शिल्लक आहेत. तर कसं, माझे प्रश्न तर काही संपणार नाही. म्हणजे एक चांगली गायिका सध्या
तिच्यासोबत गप्पा सुरू आहेत आणि शास्त्रीय संगीताचा विषय आहे त्यामुळे काही गप्पा थांबाव्यात किंवा बोर होणं हा काही प्रकारच नाही. बरोबर. इव्हन जे हा हा तुला होऊ शकतं कदाचित, आय डोंट नो, नाही, पण अजिबात नाही. त्यामुळे इनफॅक्ट ज्याला नॉलेज आहे अशी व्यक्ती जेव्हा मला प्रश्न विचारते मला खूप छान वाटतं. तर लोकांचे काय तेच कॉमन प्रश्न असतात. मग तू सारेगामामध्ये गेली, तुझा अनुभव कसा होता, मग तुला काय वाटलं आणि वगैरे वगैरे. सतत एकच प्रश्नांची उत्तर मग कंटाळा येतो. पण आता हा आज नाहीये ना, आज वेगवेगळे आज प्रश्न मजा आहेत येते ना. मजा येते. अगदी अगदी. अरे वा, ठीक आहे. त्यांचा प्रश्न होता की साथ करण्याचा जो अभ्यास आहे तो युट्यूबवरचे व्हिडिओज ऐकून होतो का, असा त्यांचा म्हणजे प्रश्न होता. बहुतेक तसंच असेल. मी ते मागच्या सेशनमध्ये त्यांनी विचारलं. आय कुड नॉट रीड इट क्लिअरली. नाही, मला नाही वाटत. मी पण बऱ्याचदा हार्मोनियमची साथ करते. एवढी खास येत नाही मला, पण जे काय ते. पण मला असं वाटतं की त्याचं प्रॉपर शिक्षण घेणं आवश्यक आहे समोरासमोर बसून. कारण कसं असतं ना, माझ्या बरोबर पण असं होतं की गायक जेव्हा गातो ना तेव्हा वादकांनी त्याच्यावर असं काय म्हणतो आपण त्याला खोडता कामा नये. माझं असं बऱ्याचदा होतं की गायक मी वाजवते ठीक आहे, मी तो असा मोठा आवाज होतो, मग ते त्याचं गाणं दबतं आणि माझं हार्मोनियमचं. ते ना प्रॉपर तुम्हाला शिक्षणाची आवश्यकता आहे. वगैरे नाही होऊ शकत. माझंही असं ठाम मत आहे की साथ करणं ही ऑलटुगेदर एक डिफरंट टीचिंग आहे, एक डिफरंट कला आहे आणि त्यासाठी एक वेगळी अंडरस्टँडिंग लागते आणि ज्याचा तुम्ही वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी रियाज करायला हवा. कारण माझा एक व्यक्तिगत अनुभव सांगतो. मी लहान असताना जेव्हा मी शास्त्रीय संगीत शिकायचो त्यावेळेला मी असंच केव्हाही माझ्या गुरु होते त्यांच्याकडे जाऊन बसायचो. तर त्या माझ्याकडे त्याचं लहान असल्यामुळे कौतुक असायचं की हा छोटा मुलगा आहे. तो अरे तुझी वेळ तर अजून झाली नाही. म्हटलं नाही पण मला या वाटलं. त्यांचा रियाज सुरू असायचा. बरं मग काय करतोस? मग त्या विलंबित बडा ख्याल काहीतरी गात असायचं. मग मी पेटी घ्यायचो. एकदा काय झालं की मी तसंच त्यांनी एक काहीतरी सुरावट मी तशीच पेटीवर वाजवली. मग मला साथ करशील? चल मी आता एक मी जसं गाईल तसं तू फॉलो करण्याचा प्रयत्न कर. तर या छोट्या छोट्या गोष्टींमधून मला असं वाटतं की ही कला विकसित होऊ शकते. मे बी माझं मत आहे. वस्तुस्थिती काही वेगळी असू शकेल. एनिवेज, तर आपला विषय सुरू होता की तर यासाठी कुठेतरी कट्यार सारखे चित्रपट कारणीभूत आहेत असं वाटतं का? की शास्त्रीय संगीताची स्टोरी तर दाखवायची पण गाणं असतं 3च मिनिटाचं. मग लोकांना वाटतं 3 मिनिटात शास्त्रीय होत नाही का? त्यासाठी अर्धा अर्धा तास गायची काय गरज? यासाठी असं कुठे कारणीभूत असं वाटतं? मला वाटतं त्यांनी ते अशी गाणी अशा करता घातली कारण सध्याचा जो श्रोता वर्ग आहे त्यांना तसंच इन्स्टंट पटापट फार काय लोक त्यांची एवढी हेच नाहीये, पेशन्सच नाहीत लोकांमध्ये. म्हणून त्यांनी असं केलं असावं. पण 3 मिनिटात शास्त्रीय नाही होत, शक्यच नाही होणार. 3 मिनिटात राग पण पूर्ण उघडला जात नाही, पूर्ण त्याचं स्वरूप कळत नाही. काय होणार आहे 3 मिनिटात? म्हणजे एखादा कलाकार त्याचं शास्त्रीयचं रिसायटल सुरू करण्याच्या वेळेला 3 मिनिटापर्यंत त्याची पकड सुद्धा नाही होत. तेच त्यांचं असं म्हणणं आहे की ऍटलिस्ट सुरुवात करू शकतो का युट्यूबवर? तर हो, करू शकता तुम्ही. अगदीच काय वाईट नाही. मी पण युट्यूबवरनं बऱ्याच गोष्टी शिकते. पण मग थोडंसं त्याचं नॉलेज असायला हवं. हा, म्हणजे एखाद्या गोष्टीतून शिकायचं काय हेही कळलं पाहिजे. त्यासाठी बेसिक शिक्षण हवं. बरोबर. युट्यूबवरनं खूप जण सध्या शिकतात कारण प्रत्येकाला गुरुंकडे जाऊन शिकणं नाही होत शक्य. ठीक आहे, मी सांगते ना, मी स्वतः पण बऱ्याच शिकते काय युट्यूबवरनं. क्लासिकलच्या बाबतीत पण असेल, वाईट नाहीये पण तुम्हाला कळलं पाहिजे त्यांना काय घ्यायचं. बरोबर आहे. असं कधी झालंय का तुझ्यासोबत की तू रस्त्याने किंवा कुठेतरी प्लॅटफॉर्मवर चालली आहे, म्हणजे फुटपाथवर चालली आहेस कुठेतरी वॉक करत, आणि त्यावेळेला म्हणजे असं तू मॉर्निंग वॉक करत चालली आहेस आणि त्यावेळेला नटभैरव चालू आहे आणि डोक्यामध्ये काहीतरी नटभैरवच्या सुरावटी फिरतात आणि त्या अचानक गळ्यातून ती तान मुरकी किंवा ती सुरावट निघाली आणि आजूबाजूच्या काय 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 म्हणत चालली आहे, स्वतःशीच बडबड करते का? असं कधी झालंय का? खूपदा होतं. मी जेव्हा गुरुजींकडे जाते क्लासला
तर मी चर्चगेटला असते आणि गुरुजी अंधेरीला, तर मी लोकल मधनं जाताना प्रवास करताना खूपदा आई म्हणते पण अगं असं हे नको गात जाऊ, नको वेडी म्हणते तुला. नाही आता ते होतं, काही असो, गाणं असो, राग असो, मला फरक नाही, गात असते. असं होतं बरेच आणि असं काय काय चाललंय इथं. त्यांना वाटतंय फोनवर आहे का, नाही फोनवर पण नाही, काहीच नाही. पण ठीक आहे ना, म्हणजे काय उत्स्फूर्तपणे येतं, तुम्ही का करतो. मी जेव्हा ट्रेन मध्ये गाते तेव्हा लोक विचारतात, अच्छा आप गाना सीखते हो, अच्छा ऐसे करते हो, आपकी आवाज बहुत अच्छी है, थँक्यू. असं होतं पण तरी हो, पण हे असे अनुभव जे असतात, ज्यांनी संगीत ऐकलंय, अनुभवलंय, अशा लोकांनाच ह्या गोष्टी कळतात की या अगदी अगदी माणसासोबत असं का होत असावं. बरोबर. इतरांना शेवटी काय, त्यांना पण कळणं खूपदा शक्यच असं नाही फील कधी. पण होतं की मी गाण्याच्या धुंदीत असते, आई काहीतरी बोलते, माझं लक्षात नाही, हो 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 करते, आणि मग आई म्हणते अगं तुला सांगितलं होतं ना, म्हणते नाही माझं लक्षात होतं मी गाणं. असं होतं, मी एका ठिकाणी कुठेतरी हो. बघते म्हणजे काहीतरी भलतच चाललंय आणि कोणीतरी मला असं हॅलो करून जातं आणि मी त्यांना असं वाटतं की अरे काय घमेंट हिला बोलत नाही, हो पण माझं हो वेगळंच समजतं ना. आणि मग ते नंतर हो, त्यांना सांगायला लागतं सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे, त्यांना खोटं वाटतं ते, काय खोटं तरी. वाटतं. पण असं होतं म्हणजे खूपदा मी कोणाकडे तरी बघते, त्यांना असं वाटतं की अरे ही आपल्याशी बोलली पण नाही, तुला का आवडेल हो. असं. डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं असतं ना, सतत गाणं गाणं सुरू असतं. रात्री अपरात्री कधी पण गाते मी, आई म्हणते अगं जरा हळू, सोसायटीतली लोक आहेत तुझी, काय तुझं. हो. होतं बरेचदा. नाही, खरंच आहे. पण हे मी जसं म्हणालो ना की या गोष्टी इतरांना कळणंही शक्य नाही. खरंच खरंच. हम्म.